आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। बातमी मुंबईत नाही येतेय, तरुणाईला झालंय काय असा सवाल उपस्थित होतोय त्या याच बातमीमुळे। तिकडे वरळीमध्ये NSCI डोम मध्ये म्युझिक कॉन्सर्ट सुरू होतं आणि याच कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर खरं तर अनेक सवाल उपस्थित झालेत। ड्रग्ज, डार्क वेबचं हे जाळं तरुणांच्या मृत्यूच्या खाईत त्यांना ढकलत असल्याचा संशय त्यामुळेच बळावलाय। तिकडे वरळीतल्या या कार्यक्रमात असं काय काय घडलं, तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय, काय सगळे कनेक्शन आहे बघूया। वरळी NSCI डोम मध्ये मृत्यूचा थरार। म्युझिक कॉन्सर्टचं नाव, चालती एक गुप्त रेव पार्टी। 28 वर्षीय तरुणाचा म्युझिक कॉन्सर्ट मध्ये मृत्यू। डार्क वेब वरून पाठवतात रेव पार्टीचं लोकेशन। मुंबई शहर पुन्हा हादरलंय। वरळीच्या NSCI डोम मध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्ट मध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे नेस्को मधील ड्रग्ज प्रकरणाला 2 महिने उलटले नाही तोच वरळीची ही घटना घडली आहे। ऋषभ महेंद्र गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। ऋषभ हा माहीम परिसरात राहत असून तो त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत या इव्हेंटला आला होता। ऋषभनं जास्त प्रमाणात मित्रांसोबत मद्यपान केलं। इव्हेंटमध्ये झालेल्या गर्दीत ऋषभ आणि त्याच्या एका मैत्रिणीला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर दोघांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यात ऋषभचा मृत्यू झालाय, तर ऋषभ सोबत असलेल्या त्याच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तरुण आणि तरुणीनं अतिमद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या घटनेनंतर NSCI क्लबच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। काल इथली परिस्थिती अतिशय भयंकर होती। अनेक तरुण नशेत झिंगत होते, कुणाला चालायची शुद्ध नव्हती। त्यामुळे गाण्याच्या कार्यक्रमात नशेचा बाजार कसा चालवला जातो असा सवाल उपस्थित केला जातोय। सबसे पहले तो ऐसे हादसे के बारे में मेरा बहुत बड़ी संवेदना, मेरा दुख है कि ऐसा बच्चे यहाँ पे आके जो एक एंजॉय करने के लिए आते हैं, जो अपनी लाइफ से हाथ धो बैठते हैं ड्यू टू दिस एनवायरनमेंट, इसका पूरा जवाबदार मैनेजमेंट है। आपको आपके मार्फत से, मीडिया के मार्फत से मैनेजमेंट को दोषी ठहराना चाहिए और मैनेजमेंट के लोगों को जेल के अंदर होना चाहिए, क्योंकि मैनेजमेंट अगर चाहता तो ऐसे प्रोग्राम नहीं होते। जो सिनेयुग का ओनर मजहर नडियाद वाला, जो कि पूरे उसने ये देखा है कि मेरी मिनिस्ट्री मेरे पॉकेट में है, मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता, और मैं पुलिस वाले मेरे पॉकेट में है, मैं हर चीज को मैनेज कर सकता हूँ, मैं टाइम को मैनेज कर सकता हूँ। तो ये जब जो चीजें अगर चलेगी जिसके अंदर आदमी ये समझने लगेगा कि मैं सब कुछ हूँ, तो आप समझ लीजिए ऐसे हादसे होंगे। और वो भी कौन सी जगह पे होंगे? वल्लभ भाई पटेल आपके सामने खड़े हैं, उनके छत्र छाया में होंगे। वरळी म्युझिक कॉन्सर्ट मधील तरुणाच्या मृत्यूनंतर आता हे प्रकरण फक्त अपघात न राहता मोठ्या रॅकेटच्या दिशेने वळतंय। मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये म्युझिक कॉन्सर्टच्या नावावर रेव पार्ट्यांचं आयोजन केलं जात असल्याची शक्यता आहे। तपास पथकानं आयोजकांची बँक खाती आणि सर्व डिजिटल व्यवहारांची चाळणी सुरू केली। तिकिटांच्या अवैध काळाबाजाराचा पर्दाफाश हाच यामागचा उद्देश आहे। कॉन्सर्टच्या नावाखाली एक गुप्त भूमिगत रेव पार्टी आयोजित केली गेली होती। त्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईल कॅमेऱ्यानं चित्रीकरण करण्यास बंदी होती। रेव पार्टीचे पुरावे मिळू नयेत म्हणून पुरेपूर काळजी घेण्यात आली असा संशय आहे। या तरुणानं म्युझिक कॉन्सर्टसाठी 4000 रुपये मोजून मृत्यूचा सौदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गोरेगाव प्रकरणानं पोलिसांनी या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली होती, मात्र वरिष्ठांच्या दबावानं परवानगी द्यावी लागली अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। आता मृत्यूचा खेळ मांडण्यासाठी दबाव निर्माण करणारे वरिष्ठ कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे। वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करतायत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे। पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार।
याची पोलीस चौकशी करतायत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल. गोरेगावचं देखील आपण पाहिलं की अगदी पाळामुळं खोदण्यापर्यंत, अगदी शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी केलंय, करतायत. एका तरुणाचा मृत्यू आणि त्यामागे संशयास्पद रेव पार्टीचा अँगल, यामुळे हे प्रकरण आता गंभीर गुन्हेगारीकडे वळतंय. मुंबई पोलिसांच्या तपासातून काय उलगडा होतो आणि या रॅकेट मागचे चेहरे उजेडात येतात का, याकडे आता लक्ष लागलंय. जुई जाधवसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.